फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील, हा दावा आता राऊतांनी केलेला आहे। तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही असाही दावा राऊतांचा आहे। शिंदेंमुळे भाजपचं सरकार आलं, त्यामुळे परोपकारी भावना ठेवावी असं कडूंनी या दरम्यान म्हटलेलं आहे। दिल्लीतून राऊतांना अधिकारी मिळाले वाटतं, महाजनांनी हा टोला लगावलाय। तर आपण पाहतोय फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळे सीएम होतील असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे। तर एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनणार नाही असं देखील या दरम्यान राऊत म्हणाले। फडणवीस जर केंद्रात गेले मंत्री म्हणून तर तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येईल? चंद्रशेखर बावनकुळेंकडे येते। तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। याच्यावर आपण प्रतिक्रिया देणे योग्य नाही आहे। त्यांना या संदर्भातही म्हणजे जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे। मला वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही, अजिबात होणार नाही, बरोबर आहे। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे। बिलकुल मला वाटते तेच उचित राहील आणि ज्या एकनाथजी शिंदे साहेबांमुळे भाजपचं सरकार आलं तो खऱ्या अर्थानं परोपकारी भावना भाजपनं ठेवली पाहिजे अशी अपेक्षा आहे। चालेल, सगळे अधिकार मला वाटतं राऊताला दिलेले आमच्या पक्षाचे। मला वाटतं दिल्लीच्या आमच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेले दिसत आहेत की कोण मुख्यमंत्री करायचं, कोणाला करायचं नाही, कोणाचं रेकॉर्ड काय आहे। मला वाटतं राऊत सगळं बघतायत आता सध्या देशाचा कारभार। पंतप्रधान उद्धवजींना करतायत, सीएम कोणाला नाव कोणाकोणाचं घेतायत, बावनकुळेचं घेतायत, आमचं काय सांगतायत, बरं वाईट सांगतायत। मला वाटतं सगळे अधिकार भाजपने त्यांना दिलेले आहेत।